वतुः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनहं देवकी परमानन्दनं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवतः। तर आपण महानुभाव पंथीय ज्ञान या चॅनलवर महानुभाव पंथाबद्दल ज्ञान ऐकत आहोत। आज आपण ऐकणार आहोत की गृहस्थ आश्रमांचे जे काही उपदेश आहेत, नामधारक आहेत, यांचा जो नित्यविधी आहे, या नित्यविधीमध्ये आपण काही विधी ऐकला। स्मरण, पारायण, त्रिकाळ देवपूजा ह्या विधीमध्ये आपण ऐकलेलं आहे। आता आपण ऐकणार आहोत की प्रायश्चित कसं करायचं आणि दंडवत घालणे या विधीमध्ये आपण ऐकणार आहोत की दंडवत घालणे व प्रायश्चित करणे म्हणजे ज्या वेळेस आपण जे विशेष आहेत परमेश्वर संबंधाचे, त्या विशेषांची देवपूजा केल्यानंतर, पारायण केल्यानंतर, स्मरण केल्यावर, त्यानंतर पुढचं धूप दीप नैवेद्य वगैरे हा विषय असतो। नंतर मग शेवट दंडवत घालणे आणि प्रायश्चित करणे। आता दंडवताचा अर्थ काय आहे की दंडवत म्हणजे दंड म्हणजे काठी, काठी आणि वत म्हणजे त्याप्रमाणे काठीच्या वत, काठीला जसं वाक दिला तर त्या वाकप्रमाणे काठी जशी जमिनीवर पडली तर पूर्णपणे जमिनीला स्पर्श करते। त्याच्यानुसार आपल्या शरीराच्याही 8 अंग आहेत। मानव देहालासुद्धा दंड म्हणजे पाठीचा कणा, ज्यावेळेस आपण मनुष्य जमिनीवर तो पूर्णपणे जमिनीवर पडला की त्यावेळेस त्याचे जे अंग असतात, 8 अंग, ते जमिनीला स्पर्श करून त्यावेळेस त्यांच्या दंडवत घडला जातो। त्याला वंदन करणे असे म्हणतात। त्याला साष्टांग दंडवत, अष्टांग दंडवत असे म्हटलं जातं। म्हणून दंडवताचा अर्थ आहे दंड म्हणजे काठी, वत म्हणजे त्याप्रमाणे। जशी काठीला जमिनीवर टाकल्यानंतर ती सरळ जाते, तसं मनुष्याचं देहाचं सुद्धा जमिनीवर पडल्यानंतर तो सरळ असतो। त्याप्रमाणे वाकणे, दंडवत म्हणजे काठीच्या प्रमाणे पडल्यानंतर वाक दिला, तसंच आपलं कमराला सुद्धा वाक देऊन आपण सरळ जमिनीवर झोपणे आणि तो दंडवत आपण परमेश्वराला केला जातो। अशा प्रकारच्या दंडवताची ही क्रिया असते। दंडवतामध्ये दंडवत घालल्यानंतर देवपूजा विधी संपल्यानंतर कमीत कमी 5 दंडवत घालावे। ज्या व्यक्तीकडून जास्तीत जास्त दंडवत घालता येतील त्याने दंडवत घालावे व प्रार्थना म्हणावी की दंडवत घालताना 5 नावांची विनंती करावी। पहिलं नाव असेल, पहिल्या नावाला आपण देवाला विनंती करायची। असे 5ही अवतारांचे 5 नावं घेतल्यानंतर, 5 दंडवत टाकल्यानंतर 5ही अवतारांचे आपण तिथं लीळा आठवायच्या, दंडवत टाकायचे, प्रायश्चित करायचं आणि त्या ठिकाणी पापोहम पापकर्माहम आहे का नाही, तर असं म्हणायचं, पापात पाप संभव त्राही मां कृपया देव शरणागत वत्सल। मी पापातला पापी आहे, पापोहम पापकर्मा, मी पापातला कर्म केलेला आहे आणि मी असा पापी माणूस की ज्याने जन्मामध्ये चांगलं क्रिया केली नाही, दोष पाहिले, हिंसा केली, तर जीवनामध्ये जगत असताना पापच केलेलं आहे। असं पापाचं हे माझं कर्म, पापात्मा पाप संभव। पाहायला गेलं तर पापाचाच पाप आहे, माझ्याकडं संभव चांगला गुन्ह्याचा नाही। परंतु मी देवा तुम्हाला विनंती करतोय, त्राही मां कृपया देव, माझ्यावर कृपा करा, माझ्यावर लक्ष द्या। मी तुम्हाला शरणागत वत्सल, मी तुमच्या मुलगाप्रमाणे किंवा दासप्रमाणे, तुमच्या भक्ताप्रमाणे, वत्सलाप्रमाणे मी तुमच्याकडं शरणागत आलेलो आहोत। असं दंडवत शरणागत येणे म्हणजे दंडवत करणे। दंडवत करणे म्हणजे जमिनीवर आपण पूर्णपणे लोटांगण घालणे, देवाकडं आपल्याला विनंती करणे की देवा श्री परमेश्वरा, तुम्ही कृपाळू, मयाळू, दयाळू, कनवाळू आहात, माझ्या सकळही दोषांची क्षमा करावी। आणि असं दंडवत टाकल्यानंतर देवाकडं आपण क्षमा मागायला पाहिजे, कारण जीव सर्व दोषांचा आड आहे
आणि त्याचे दोष अगणित आहेत, ते मोजता येत नाही. म्हणून जीवाने स्वतःला दोषयुक्त ठरवून त्या ठिकाणी पुढील दोषापासून रक्षण करावं. असे दोष पुढं होऊ नये त्याच्याकरता परमेश्वराला विनंती करायची. देवाला म्हणाय की माझी भक्ती मार्गातील अडथळे दूर करून, माझ्या भक्तीला, तुमच्या जी भक्तीला माझे अडथळे असतात ते मला दूर करून मला प्रेमदान पात्र करावे, असं देवाला आपण सतत म्हणायला पाहिजे. तेव्हा परमेश्वर आपलं प्रार्थना स्वीकार करतात. अशी प्रार्थना करून पाचही अवताराच्या नामाचा जयघोषसुद्धा आपण करायला पाहिजे. की दंडवत टाकल्यानंतर आपण प्रायचित केलं, नंतर आपण उठल्यानंतर पाचही अवतारा जयघोष आपण करायला पाहिजे. तर असं दंडवत घालण्याचे विधी आहे. दंडवत म्हणजे काय हे आपल्याला समजलेलं आहे. तर दंडवत घालणे म्हणजे परमेश्वराला पूर्णपणे शरणागत जाणे, जमिनीवर लोटांगण घालून परमेश्वराला दंडवत करणे म्हणजे पूर्णपणे नम्रतेप्रमाणे आपण परमेश्वराला शरण जाणे, हा दंडवताचा अर्थ आहे. असा दंडवताला फार महत्त्व आहे. नंतर दंडवत टाकल्यानंतर आपण प्रायचित म्हणायला पाहिजे. प्रायचित म्हणजे काय? तर प्रायचित म्हणजे झालेले जे दोष आहेत, आपल्याकडून अनंत जन्मामध्ये दोष घडलेले आहेत, अनंत जन्माचे आपण दोषी आहोत, अनेक जन्मात पापं केलेले आहेत, परंतु आपल्याला ते अज्ञानामुळे आठवत नाही. म्हणून प्रायचित हे दुःखपूर्वक आणि मनस्तापाने रडून करायचं असतं. कारण क्षमा ही फक्त परमेश्वराकडे मागायची असते. परमेश्वर जे क्षमा माफ करू शकतो. जगामध्ये कोणीही आपलं प्रायचित जे काय आहे जगामध्ये कोणीही माफ करू शकत नाही. तो फक्त परमेश्वर मायबाप आहे, अनंत ब्रह्मांड नायक आहेत. तेच परमेश्वर आपल्याला उद्धारण करू शकतात, मोक्ष देऊ शकतात, जगामध्ये कोणीही देऊ शकत नाही. म्हणून त्यांच्याजवळ आपली घडलेली जी काही दोष असतील, पापं असतील, ते सर्व आपण उक्त करून त्या ठिकाणी मनस्तापाने रडून परमेश्वराला आपण सांगितलं गेलं पाहिजे. रोज संध्याकाळी देवपूजा झाल्यानंतर, दंडवत टाकल्यानंतर पुढीलप्रमाणे आपण प्रार्थना म्हणायलाच पाहिजे, देवाला विनंतीच करायला पाहिजे की हे प्रभू श्री सच्चिदानंद रूपा परमेश्वरा, तू कसा आहे? तू दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू, आर्तदानी आहेत. अनमित बंधू, जीव उद्धरण व्यसन आहे तुम्हाला. हे वज्रपंजरा, वज्रासारखं रक्षण करणारा, अनाथांचा नाथ, भक्तवत्सल आहात तुम्ही. पतित पावन आहात, नित्य मुक्तिदायक आहेत, सर्वांच्या मुक्ती देणारे आहेत, मोक्ष देणारे आहेत. परमेश्वरा, असा परमेश्वर माझ्यासारखा पाप्याला कसं काय उद्धरेल? मी अनंत जन्माचा अनाचारी आहे, काम क्रोधी आहे, 6 विकाराच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही. लोभ, मोह, मद, मत्सर अशा दोषांनी नखाग्रापासून केसाग्रापर्यंत चुरबुडीत भरलेलो आहे देवा. अनंत सृष्टीच्या प्रमादी आहे मी झालेलो आहे आणि मी कुटील आहे, अधम आहे, पापी आहे, हिंसक आहे, घातकी आहे, तामशी आहे, गुरुद्रोह करणार आहे. ज्या गुरुकडं मी ज्ञान घेतलं, ज्या गुरुकडून मी धर्माला लागलो, त्यापेक्षा मी द्रोही केलेला आहे. मार्गद्रोह, ज्या मार्गात राहिला त्याचाही द्रोह केला. परिवारद्रोह, जो परमेश्वराचा परिवार आहे अच्युत गोत्र, त्यांच्यासोबतसुद्धा द्रोह केला. आत्मघात, माझ्या दुसऱ्याच्या आत्माचा घात व्हावा अशी क्रियासुद्धा मी केली. विश्वासघात, एखाद्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचा सुद्धा मी घात केलेला आहे देवा. विश्वहननी, विश्वनाचं ज्याच्यामध्ये हनन घडलं, दोष घडले, मरणपराय क्रिया माझ्याकडून घडल्या, विमूढ मूर्खपणाने मी ते केलेलं आहे. योगभ्रष्ट, तू कितीही मला आचरण सांगितलं तरी मी ते आचरणापासून भ्रष्ट होतो, तुझे नियम मी आचरत नाही. अंतराई, मला परमेश्वर मिळावा, मला असं होत नाही, मला अंतराय होत असतो. वर्मस्पर्शी, माझं बोलणंसुद्धा प्रियकर नाही, लोकांच्या अंतःकरणात माझं बोलणं जावं असं नाही, तर मी कठोर बोलणार आहे. वर्मस्पर्श, कोणालाही वाईट बोलत असतो, त्या वाईटाचे परिणाम सर्व वाईटच भोगावं लागतात. म्हणून वर्मस्पर्शसुद्धा मी केलेले आहेत. दुसऱ्यांचे अंतःकरण दुखवले, धडाधड काही ना काही वाईट बोलून त्यांचे अंतःकरण दुखवले. नित्य नरकी, माझा प्रसव असा आहे की मी नित्य नरकामध्ये जावा, कायमचा तिथंच नरकात पडून राहावा, असं मी पाप केलेलं आहे बाबा. देवा, असा अनंत अपराधी आहे मी, तरी मजा असा अपवित्राला पवित्र करावी, क्षमा करावी जी स्वामी चक्र. स्वर्ग नरक कर्मविमुक्षी चतुर्विध कर्मफळे, देवतांच्या फळापासून चक्रापासून मजा सोडवावी देवा परमेश्वरा. मी तुमचा शुद्ध बुद्ध नित्यमुक्त आनंदमय कैवल्य आनंद स्वरूपाची त्या परमेश्वर तुमचे स्वरूप आहे, त्याच्यामध्ये मला पावन करावीची श्री चक्रराया. आणि आनंदकंद भगवान श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय प्रभू महाराज, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू महाराज, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू,
या अशा परमेश्वरा ईश्वरास माझ्या साष्टांग दंडवत आहे असा आपण प्रायचित करत असताना परमेश्वराला म्हणायला पाहिजे. आपले गुन्हे आपले दोष आपण परमेश्वराला सांगायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे की स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक चारी साधनास माझा दंडवत आहे. या चारी साधनाला जे दुखवलेलं असेल, असं मनस्पूर्वक मी ताप दिला असेल, त्याच्याबद्दल मला माफ करावे. चारी ज्ञानियांची अवहेलना केली असेल, आठही भक्त त्यांनाही मी दुखवलेलं असेल, सकळ गुरुकुल परमार्ग सर्वांना मी दुखवलं असेल, या सर्वांचं मला गुन्हा माफ करून माझ्या सर्वांना साष्टांग दंडवत प्रणाम आहे असं आपण परमेश्वराला विनंती करून, अनंत सृष्टीच्या अपराधी आहोत, कारण जीव स्वतः सर्व दोषाचा आड आहे. जीव कधीही स्वतःला दोषी म्हणत नाही, परंतु आपण सर्व दोष केलेले आहेत. आपण एका जागेवर जरी कायमचे बसलेलो असलो तरी आपण दोष केलेले आहेत. अनेक प्रकारचे वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात, अनेक प्रकारचं बोलणं आपण वाईट आहे, आपल्याला हिंसासुद्धा आपण केलेली आहे, परंतु ती हिंसा आपल्याला कळत नाही अज्ञानामुळे. म्हणून असे अनेक पापं आपल्याकडून घडलेले आहेत आणि त्या पापाची क्षमा आपण परमेश्वराजवळ मागायला पाहिजे. म्हणून हा वासनिकांचा गृहस्थ धर्मांचा नित्यविधी आहे की सकाळी उठून पहाटे उठून स्मरण करणे, स्मरण केल्यानंतर पारायण करणे, त्रिकाळ देवपूजा वंदन करणे, विशेष वंदन करणे, प्रसाद वंदन करणे, त्यानंतर नैवेद्य म्हणजे उपहार दाखवणे आणि नंतर गंधाक्षदा फुलहार धूप दीप नैवेद्य आरती ओवाळणे, हे सर्व विधी आपण करायला पाहिजे. नंतर शेवटी आपण दंडवत घालणे आणि दंडवत घातल्यानंतर घालताना आपण प्रायचित करणे, हा गृहस्थाश्रमाच्या नामधारकांचा नित्यविधी आहे. प्रायचितपर्यंत म्हणजे रात्री शेवट आपलं प्रायचित करून आपण झोपायला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर परमेश्वराला आपण थोडंसं दुःख करून स्मरण वगैरे करून तिथंसुद्धा आपण प्रायचित करायला पाहिजे. तर असं हा नित्यविधी प्रत्येक जो उपदेशी आहे नामधारक आहे याने हा केलाच पाहिजे. जर हा नित्यविधी त्याने केला नाही तर त्याला परमेश्वर कधीही प्राप्त होऊ शकत नाही आणि त्याचं जीवनही शुद्ध होणार नाही आणि परमेश्वरालाही त्याचं काही दोष निर्माण होणार नाही, परमेश्वरही त्याला काही सहकार्य करणार नाही. म्हणून आपण आपल्या नियमानुसार आपल्या परमेश्वराने जसा विधी सांगितला आहे तसं आपण केलं गेलं पाहिजे. त्याच्यानेच आपल्या आत्म्याचं कल्याणसुद्धा होणार आहे आणि म्हणून आपण सतत परमेश्वराचं सेवादास्य करावे, परमेश्वराचा नित्यविधी आचरावा, एवढंच आमचं सांगणं आहे. तर पुढचा जो काही विधी आहे तो आपण पुढचे आहे. दंडवताचं जे काही आपण सांगितलं की दंडवताचा विषय आहे आणि दंडवताचे महत्त्वसुद्धा आहे की 4 दंडवत जर तुम्ही घालत राहिले, सतत दंडवत जर तुम्ही करत राहिले सर्व विधी आवरल्यानंतर, तर 4ही प्रकारच्या जे कर्मफळ आहे, म्हणजे 4 प्रकारचे कर्मफळ असतं, स्वर्ग नरक कर्म विमोक्ष, हे 4 प्रकारचे कर्मफळ आहे. हे सतत जन्ममरणाला आपण कारण होतो आणि ते सुद्धा दुःख आपल्याला मुक्त होतं दंडवत केल्यामुळं. दंडवत घातल्यामुळं आपल्याला याचा फायदा होतो आणि मुक्त करून पशु पक्षी वगैरे जे काही 84 लाख योनी सरपडणाऱ्या वगैरे भोगणाऱ्या उडणाऱ्या पशुपक्षींच्या जे काही योनी आहेत त्यासुद्धा दंडवत केल्यामुळे नाश होतात. दंडवतामध्ये एवढा पावर आहे. आणि दंडवत करत असताना फक्त काय करायचं, दुःखपूर्वक दंडवत घालायचा, हसी मजाक करून दंडवत नाही, तर तिथं दुःखपूर्वक परमेश्वराला शरणांगत जायचं आहे, शरणांगत लोटांगण घालायचं आपलं. आणि त्या ठिकाणी जर असे दंडवत तुम्ही केले तर अनंत कर्माचे बंधने नष्ट होतात. अनंत कर्माचे जे बंधनं लागलेत आपल्याला ते सुद्धा नष्ट होतात. त्यानंतर त्या दंडवतामुळे काय काय फायदा होतो, तर परदृष्टीक जर पाहिलं तर व्यायामसुद्धा होतो आणि शरीरातील वात वगैरे नष्ट होतो. जे शरीरामध्ये जे आखडलेले आहेत आपल्या शरीरामध्ये पाय वगैरे हात वगैरे यांच्या ठिकाणी नसा आखडल्या आहेत त्यासुद्धा त्यांच्यातून मुक्तता होते आणि व्यायामासारखं कष्ट होतं आणि शरीराला निरोगी आणि आरोग्य लाभतं, म्हणजेच आजारीसुद्धा मनुष्य पडत नाही. हे सुद्धा दंडवताचा फायदा आहे. मन प्रसन्न होतं. जर तुम्ही सतत दंडवत घालत राहिले तर मनसुद्धा एकदम प्रसन्न होतं. त्यानंतर बौद्धिक उन्नतासुद्धा होते, स्मरणशक्तीसुद्धा वाढते. तुम्ही सतत दंडवत टाकलेत राहिले तर ईश्वरावर प्रेम भाव वाढत असतो आणि तुमची स्मरणशक्ती वाढते. परमेश्वर तुम्हाला मदत करतात आणि तुमची स्मरणशक्ती अभ्यास वगैरे वाढत राहतो. परमेश्वर दोषांची क्षमासुद्धा करतात आणि देवाजवळ शरणागत गेल्यामुळे देव तुम्हाला त्याची क्षमासुद्धा करतात. सर्व सत्कर्मामध्ये परमेश्वराचे सहाय्य वर्तते. तुम्ही जे काही चांगलं कर्म करणार, विधी करणार, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला परमेश्वर काय करणार, सहकार्य करणार, मदत करणार. म्हणून आपण सतत दंडवत घातले गेले पाहिजे. अंगी नम्रतासुद्धा येते. दंडवतामुळे आपल्याला काय होते, दंडवत टाकल्यामुळे अंगी नम्रता येते, नमस्कार करण्याची इच्छा होते, कोणाला तरी शरणांगत जायची इच्छा होते आणि वाईट ऐकण्यासुद्धा आपल्याला
सहनशक्ती होते. कोणाचं वाईट आपण चिंतन करत नाही, कोणाचं काही करत नाही. दंडवत टाकल्यामुळे आपण नम्रतेने होतो, ईश्वर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या शरीरामध्ये परिवर्तन होतं. आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये सर्व परिवर्तन होतं. आणि म्हणून आपण दंडवत टाकल्यामुळे आपल्याला नम्रता निर्माण होते आणि ईश्वराचा भक्त आपण बनतो. आणि असे दंडवत टाकल्यामुळे अनेक जन्माचे पापसुद्धा नाशतात. 84 लाख योनीपासून मुक्तता होते, चतुर्विध कर्मफळापासून मुक्तता होते. असे दंडवताचे फायदेसुद्धा आहेत, दंडवताचे महत्त्वसुद्धा आहे. म्हणून हा दंडवताचा विधी आपण करायलाच पाहिजे, आहे का नाही. शेवट तर अशा प्रकारे दंडवताला महत्त्व आहे. म्हणून दंडवत आपण सर्व जणांनी, उपदेशींनी, नामधारकांनी, भिक्षुकांनी सुद्धा हा दंडवत टाकलाच गेला पाहिजे. त्याने प्रायचित केलं गेलं पाहिजे. असा हा मानवा पंथाचा विधी आहे. म्हणून मानवा पंथ ज्ञान यामध्ये आपण या विषयाबद्दल ऐकलेलं आहे. पुढचा विषय जो आहे तो पुढच्या भागामध्ये आपण घेऊ. दंडवत हो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.